जमाते इस्लामी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे। ही संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये असून तिचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत। तसंच काश्मीरमधल्या अतिरेकी कारवाया आणि कट्टरवाद्यांशी ही संघटनेचे संबंध आहेत। वाघा बॉर्डरहून विंग कमांडर अभिनंदन मायदेशी परतणार आहेत। ही बातमी मिळताच सर्वत्र आनंद पसरलाय। अभिनंदन वर्धमान यांना परत आणण्यासाठी भारताकडून मोठा दबाव टाकण्यात येत होता। भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर आणि अभिनंदन वर्धमान यांची आज सुटका होणार असल्यामुळे भारताचं पायलट प्रोजेक्ट यशस्वी झालंय, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली। पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आज सोडण्याचं स्पष्ट केल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अभिनंदन केलंय। अभिनंदनचं भारतात अभिनंदन आहे, असं ट्विट डोवाल यांनी केलंय। भारताच्या हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याची घोषणा पाकिस्तानने केल्यानंतर भारतामध्ये आनंदाची लाट निर्माण। देशवासी आतापर्यंत प्रार्थना करत होते, पण पाकिस्तानच्या घोषणेनंतर देशवासी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करत आहेत। पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा देशाच्या कानाकोपऱ्यात असाच आनंद व्यक्त होत आहे। रॉबर्ट वाड्रा यांनी देखील पायलट अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यात येण्याच्या माहितीनंतर भारतासाठी चांगली बातमी असल्याचं म्हटलेलं आहे। अभिनंदन यांच्यासह भारतीय सैन्याचा गर्व वाटत असल्याचंही रॉबर्ट वाड्रा म्हणाले। तसंच भारतीय सैन्य नेहमी तयारीत असल्याचंही वाड्रा म्हणतात। अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने आनंद व्यक्त केलाय। मात्र अभिनंदन परत येत असल्याचं मोदींनी राजकारण करू नये, केवळ 56 इंच छाती म्हणून सारखं राजकारण करणं चुकीचं असल्याचं अबू आझमी यांचं म्हणणं आहे। विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सध्या पाकिस्तान दूतावासामध्ये आहेत। मात्र त्यांच्या शौर्याला सल्यूट करण्यासाठी ओडिशाच्या पुरी भागात त्यांच्या नावानं वाळूमध्ये एक शिल्प तयार करण्यात आलंय। जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये बुधवारी MI-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं। या दुर्घटनेत वाराणसीचे लाल विशाल पांडे शहीद झाले। पांडे कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। लाल विशाल पांडे यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी आहे। या दुर्घटनेत 2 पायलट आणि 4 जवानांसह 1 नागरिकाचा मृत्यू झालाय। बडगाममधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले विंग कमांडर सिद्धार्थ यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। सिद्धार्थ यांच्या पश्चात त्यांची पत्नी आरती अरोडा आणि 2 वर्षाचा मुलगा आनंद आणि आई वडील आहेत। नाशिकचे शहीद स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचं पार्थिव गुरुवारी ओझर विमानतळावर आणण्यात आलं। यावेळी हवाई दलाकडून त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। आज सकाळी लष्कर इतमामात निनाद यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। त्या दृष्टीने प्रशासनातर्फे तयारी देखील करण्यात आली। शहीद निनाद यांच्या पत्नीनं फेसबुक, सोशल मीडियावर देशभक्ती दाखवणाऱ्या आणि लष्कराला सल्ले देणाऱ्यांना चांगलं सुनावलंय। जर देशभक्ती दाखवायची असेल तर सैन्यात जा, फेसबुकवर उपदेश देऊ नका, अशा शब्दात वीरपत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे। शौर्यानं सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी जेटकिड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिराज 2000 लढाऊ विमानाची प्रतिकृती तयार करून सैनिकांना सलामी दिली आहे। सीमेवर लढणाऱ्या सैनिकांनो, तुम्ही शिवरायांचे मावळे आहात, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे वारसदार आहात, अशा आशयाचा सैनिकांना बळ देणारा पोवाडा कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांनी गायला। या पोवाड्यात सैनिकांच्या कामगिरीचं कौतुक देखील शब्दबद्ध करण्यात आलं। पाककडे फक्त F-16 विमान क्षेपणास्त्रवाहू असून कोणत्या प्रकारचं विमान आहे ते IAFला कळत असल्याची माहिती तिन्ही सैन्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। तसंच भारताचे फक्त एकच विमान बेपत्ता आहे। पाक मीडियानं दाखवलेले पुरावे MiG-21 चे नसल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय। तर F-16 वापरलं नाही हे पाकचं म्हणणं खोटं असल्याची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली। तसंच 3 पायलट पकडल्याचा आणि 2 विमानं पडल्याचा दावा खोटा असल्याचंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय। 2 बॉम्ब भारताच्या लष्करी तळांवर पडले होते, मात्र पाकच्या या दोन्ही बॉम्बनं काहीच नुकसान झालं नसल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। तर भारतीय नौदल सज्ज असल्याचंही यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे। आमची लढाई दहशतवादाविरोधात असून पाक दहशतवादाला पाठिंबा देईपर्यंत हल्ले करतच राहणार, असंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। आमच्याकडे हल्ल्यानं नुकसान झाल्याचे पुरावे असून पाकिस्ताननं तणाव वाढवला तर आम्ही तयार असल्याचा इशारा देखील पत्रकार परिषदेतून देण्यात आलेला आहे। भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत दहशतवादी किती ठार झाले हे सांगणं कठीण असून आम्हाला जे उद्ध्वस्त करायचं होतं ते केलं, असं देखील सांगण्यात आलंय।
भारतानं मसूदचा अड्डा उद्ध्वस्त केल्याची पाकिस्ताननं प्रथमच अधिकृत कबुली दिली। भारतानं 14 विमानांद्वारे हल्ला केल्याची पाकिस्तानचा रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी कबुली दिली। पाक विरोधात तणावाची जगाला माहिती देण्यास भारताने सुरुवात केली आहे। 10 देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली। जर्मनी, डोमिनिक, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियमसह 10 देशातील राजनैतिकांच्या परराष्ट्र सेवेची बैठक दिल्लीत बोलावण्यात आली होती। या बैठकीत पाक विरोधात माहिती देऊन पाकवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंतची सर्वात मोठी बैठक घेतली। या बैठकीत गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्र्यांसह एनएसए, तिन्ही सेनादल प्रमुख हे देखील उपस्थित होते। आतापर्यंतच्या युद्ध घडामोडींवर या बैठकीत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली। आता भारत पाक सीमेवरील नागरिकांनाही आरक्षण देण्यात येणार आहे। मागासवर्ग, ओबीसी आणि सवर्णांना जम्मू काश्मीरातही आरक्षण मिळणार आहे आणि याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माहिती दिली। भारताने पाकिस्तानसोबत चर्चेची संधी सोडू नये असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे केलंय। उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही शत्रू राष्ट्र चर्चेच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात, तर आपण का नाही असं राज यांनी स्पष्ट केलंय। पाकिस्तानने आता महिलांच्या माध्यमातून भारतातील महिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक साथ घालायला सुरुवात केली। से नो टू वॉर अशा आशयाचं ट्विट ट्विटरवरून करण्यात येते। शिवाय औरत आझाद मंच या महिला संघटनेच्या माध्यमातून हे भावनिक आवाहन केलं जातंय। जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील सीमारेषेवर भारतीय जवानांचा कडक पहारा सध्या दिसून येतोय। राजौरी भागात ठिकठिकाणी शुकशुकाट दिसत असून कामाशिवाय नागरिकही घराबाहेर पडत नाहीयेत। ठिकठिकाणच्या हालचालींवर भारतीय जवान करडी नजर ठेवून आहेत। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भयंकर पेट्रोल आणि डिझेल टंचाई निर्माण झाली। दरम्यान पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। अनेक ठिकाणी पेट्रोल घेण्यासाठी झुंबड उडालेली आहे। भारत पाकच्या वाढत्या तणावपूर्ण स्थितीमुळे समुद्र किनारपट्ट्यांवरही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्र किनाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि खोल समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने मच्छीमारांची मदत घेतली। भाजप आणि शिवसेना पक्षाची युती झाली आहे, मात्र अद्याप जागा वाटप झालेलं नाही असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगलीत स्पष्ट केलंय। जागा वाटपाबाबत चर्चा करताना त्यात घटक पक्षांना सुद्धा नक्की विचारात घेऊ असं आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलंय। माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवणार असल्यानं पुन्हा एकदा हा संघ चर्चेत आलाय। मात्र पवारांना खासदारकीपासून रोखण्यासाठी भाजपचे नेते मंडळी पवारांच्या विरोधात मातब्बर उमेदवाराच्या शोधात आहेत। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माढा मतदारसंघावर दावा करत पवारांच्या विरोधात राजू शेट्टींनी निवडणूक लढवण्याची तानागळ घातली आहे। छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांचा आज पक्षप्रवेश होण्याची माहिती सूत्रांकडून समजली। असं झाल्यास शिवसेनेसाठी लोकसभेच्या तोंडावर हा एक मोठा धक्का असेल। आम्ही सत्तेत असतो तर एल्गार परिषद प्रकरणी गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं असं म्हणत शरद पवारांनी माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांना पाठिंबा दर्शवला। या देशात घटनेनं दिलेला विचार व्यक्त करण्याचा अधिकार नाही आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। महाड येथून निघालेला धनगर समाजाचा मोर्चा नवी मुंबईतील सानपाडा येथे पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत अडवून ठेवला होता। मात्र संध्याकाळी चंद्रकांत पाटील यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेत मुंबई हायकोर्टात धनगर आणि धनगर समाज एकच आहे असं अॅफिडेव्हिट राज्य सरकारतर्फे दाखल करण्यात आलं असल्याचं सांगितलं। त्यामुळे ज्या सुविधा आदिवासी समाजात मिळतात त्या सुविधा आता धनगर समाजाला मिळतील असं सांगितल्यानंतर आंदोलकांनी मोर्चा मागे घेतला। पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी आता मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागली। त्यामुळे रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पोलीस दलात आता 38 घोडेस्वार पोलिसांचा समावेश करण्यात येणार आहे। त्यामुळे लवकरच मुंबईच्या सुरक्षेसाठी हे घोडेस्वार पोलीस म्हणजेच माउंटेड कॉप्स उपलब्ध होणार आहेत आणि सध्या उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळातून नवीन घटक निर्णय करण्यात आलेला आहे। गृह विभागाने त्या संदर्भातला शासन निर्णय जारी केलाय। वर्ध्यातील गोंड प्लॉटमध्ये आईच्या शेजारी झोपी गेलेल्या 1.5 महिन्याच्या चिमुरडीचा घुशीने लचके तोडल्याने मृत्यू झालाय। अर्पिता डोंगरे असं या चिमुकलीचं नाव असून कुटुंबियांवर मोठा आघात झालाय। पहाटे 4च्या सुमारास घरात घुस शिरली आणि तिने झोपेतच चिमुकलीच्या चेहऱ्याचे आणि हाताचे लचके तोडले। यात जखमी झालेल्या चिमुरडीचा झोपेतच मृत्यू झालाय।
लाच म्हणून महिलेकडे चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण डोंबिवली महापालिकेत घडलाय। या प्रकरणी लाचलुचपत विभागाने केडीएमसीच्या लिपिकाला बेड्या ठोकलेल्या आहेत। शिक्षण विभागाचा कोकण विभागीय सचिव असल्याचं भासवत फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला त्याच्या पथकासह पोलिसांनी कणकवली जेरबंद केलाय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हा तोत्या अधिकारी बनून फिरत होता। कोर्टानं पथकातील 3ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। शहरातील 660 बेशिस्त रिक्षा चालकांसह 1791 वाहन चालकांवर नियम तोडल्याप्रकरणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने फेब्रुवारी महिन्यात एकूण 4,24,600 रुपयांचा दंड वसूल केलाय। विशेष म्हणजे 14 फेब्रुवारीपासून ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। देवगड तालुक्यातील येथील पोयरे गावातील शिवराम मयेकर यांच्या विहिरीत भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पडल्याचं आढळून आलं। बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाला पाचारण करण्यात आलं। हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना अचानक विहिरीत पडला। अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला बाहेर काढलं गेलं। 3 दिवसांनी म्हणजेच 4 मार्चला महाशिवरात्री असल्यानं कुंभमेळा जो आहे तो सज्ज झालाय। जवळपास 80 लाख भाविक यावेळी शाही स्नान करतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि त्यासाठी आतापासूनच अनेक भाविक प्रयागराजमध्ये दाखल होताना दिसतायत। हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पिती जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला। पुन्हा हिमवर्षाव झाल्यामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झालं। या भागात सर्वत्र पांढरी शुभ्र बर्फाची चादर पसरली। वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघानं भारताच्या महिला संघाचा 2 विकेटने पराभव केला। 3 सामन्यांची मालिका भारतानं 2-1 ने जिंकली। महाराष्ट्राच्या स्मृती मंधना आणि पूनम राऊत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर महिला संघाने इंग्लंडसमोर 205 धावांचं आव्हान ठेवलं होतं। प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या इंग्लंडने 49व्या षटकात 8 गड्यांचा मोबदल्यात विजय मिळवलेला आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सामन्यांची मालिका भारताने गमावल्यानंतरही लोकेश राहुलच्या आयसीसी क्रमवारीत सुधारणा झाली। ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेआधी 10व्या स्थानावर असलेला राहुल 2 सामन्यांनंतर 6व्या स्थानावर पोहोचलाय। गोलंदाजामध्ये कुलदीप यादवचा अपवाद वगळता भारताच्या एकाही गोलंदाजाला सर्वोत्तम 10 जणांमध्ये स्थान मिळवता आलं नाहीये। विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबद्दल अभिनेत्री वीणा मलिकने एक अतिशय असंवेदनशील ट्विट केलंय। वीणा मलिकने हे ट्विट केल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने वीणाला सडेतोड असं उत्तर दिलंय। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुमची मानसिकता अतिशय खालच्या दर्जाची आहे, असं रिट्विट स्वराने केलंय। बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर लवकरच तख्त आणि फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे। सध्या गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकचं चित्रीकरण सुरू असून जान्हवी या चित्रपटामध्ये गुंजन यांची भूमिका साकारणार आहे। विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीदेवी यांची रील आणि रिअल अशा दोन्ही मुली पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।